नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाची न्यूज आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज म्हणावी लागेल। यूपीएस अंतर्गत आपल्याला पेन्शन किती मिळेल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिला सुद्धा एकदा प्रेस करा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर येऊन पोहोचेल। चला तर मग बघूया सविस्तर बातमी काय आहे। ही बातमी लोकमत पेपरमध्ये आली होती, तेच मी तुम्हाला सांगत आहे। बघा, सध्या केंद्रीय कर्मचारी जे आहेत ते 8व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत। याची अंमलबजावणी कधीपासून होणार याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही स्पष्ट अधिकृत घोषणा म्हणा किंवा माहिती मिळालेली नाही आहे। तर मीडिया रिपोर्टनुसार 1 जानेवारी 2026 पासून याची अंमलबजावणी केली जाऊ शकते। त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर पगार आणि पेन्शन दोन्ही वाढणार आहे। नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत म्हणजे यूपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे। केंद्र सरकारने काही काळापूर्वी आपण बघतो की यूपीएसची घोषणा केली होती। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक नवीन पेन्शन योजना आहे। 1 एप्रिल 2025 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे। या योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीच्या 12 महिन्यांपूर्वी त्याच्या मूळ वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन म्हणून मिळेल। तसेच किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शन देण्याची हमी सुद्धा देण्यात आलेली आहे। आता यूपीएस काय आहे थोडक्यात आपण बघूया। ही एक पेन्शन योजना आहे, युनिफाईड पेन्शन स्कीम आपण तिला म्हणू शकतो। केंद्र सरकारने 3 महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये याची घोषणा केली होती। या योजनेचे जे मुख्य उद्देश किंवा उद्दिष्ट आहे ते आपण बघणार आहोत। बघा, किमान 25 वर्ष नोकरी करणाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या 12 महिन्यात निवृत्ती वेतन म्हणून मिळालेल्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम दिली जाईल। किमान 10 वर्ष काम केल्यानंतरच किंवा केलेल्यांनाच म्हणू आपण या पेन्शनचा लाभ मिळणार आहे। 10 वर्षाच्या सेवेनंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला किमान 10,000 रुपये पेन्शन मिळेल। कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला त्याच्या पेन्शनच्या रकमेपैकी 60% रक्कम मिळेल। ग्रॅज्युइटी व्यतिरिक्त निवृत्तीनंतर एक रकमी पेमेंट देखील दिल्या जाणार आहे। तुम्हाला महागाई निर्देशांकाचा लाभ देखील यामध्ये मिळेल। कर्मचाऱ्यांना योगदान देण्याची आवश्यकता नाही आहे। कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 18.5% रक्कम सरकार उचलणार आहे। प्रत्येक 6 महिन्याच्या सेवेसाठी मासिक वेतनाचा 1 म्हणजेच पगार आणि डीए निवृत्तीनंतर जोडला जाणार आहे। कर्मचाऱ्यांना नॅशनल पेन्शन सिस्टीम आणि यूपीएस यांपैकी एकच ऑप्शन निवडायचा आहे। आता बघू की नव्या वेतन आयोगात पगार कसा ठरणार आहे। 1 एप्रिल 2025 पासून 8व्या वेतन आयोग लागू होण्याची आशा नाही आहे, कारण आतापर्यंत सरकारने यावर कोणताही मोठा निर्णय घेतलेला नाही। अशा परिस्थितीत आपण असं म्हणू शकतो की 1 जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो। तर 8व्या वेतन आयोग जर लागू झाला तर विशेष म्हणजे फिटमेंट फॅक्टरच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये सुधारणा केली जात असते किंवा जाईल। समजा सध्याच्या 7व्या वेतन आयोगाअंतर्गत आपण बघतो की वेतन सुधारणेसाठी 2.57चा फिटमेंट फॅक्टर लागू केले गेलेला आहे। काही मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे आपण म्हणू शकतो की सरकार 8व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत 1.92च्या घटकाशी तडजोड करू शकते आणि काही जे मीडिया आहेत त्यांच्या रिपोर्टनुसार म्हणू आपण सरकार किमान 2.86च्या उच्च फिटमेंट फॅक्टरची निवड करू शकते। आता बघू की यूपीएस अंतर्गत पेन्शन किती मिळेल। असे गृहीत धरा की सरकार 2.86चा फिटमेंट फॅक्टर लागू करते। अशा परिस्थितीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन जे आहे ते सध्याच्या 18,000 रुपयांवरून 51,480 रुपये होईल। अशा परिस्थितीमध्ये किमान पेन्शन सध्याच्या 9,000 रुपयांवरून 25,740 रुपये होईल। सरकारने फिटमेंट फॅक्टर बदलल्यास पगारामध्येही पेन्शनमध्येही बदल होईल अशा प्रकारे। तर बघा, अशा प्रकारे 8व्या वेतन आयोगाची ही न्यूज होती आणि यूपीएस अंतर्गत पेन्शन किती मिळेल याबाबतची गुड न्यूज होती ही। आपण काही प्रश्न असले आपले तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्यावरही आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहोत। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।